पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोल्डिंगची जागा काही विश्वस्तांनी खासगी बिल्डरला विकल्याचा आरोप जैन समुदायाच्या वतीने करण्यात आलेला होता। आज मोठा आणि भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आलेला होता। नेमका हा मोर्चा का काढण्यात आलेला होता, नेमका या समुदायाचा विरोध कशासाठी आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत ॲडव्होकेट सर आहेत। सर, काय सांगाल, का विरोध आहे तुमचा? ही जी जागा आपण जी बघतोय हे एक पब्लिक ट्रस्टची जागा आहे। याला सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट यांच्याद्वारे 1958 साली स्थापन झालेला हा ट्रस्ट आहे आणि ह्या ट्रस्टच्या जागेमध्ये इथं सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग अशी ही वास्तू आहे। आपण जर बघितलं तर ही जी इमारत आहे हे सगळं बांधकाम आहे। तर ह्या बांधकामाला मोडकळीस आलं, पडायला आलं, विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे असं एक चित्र रंगवून ही जागा आता आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुधारणा करण्यासाठी आमच्याकडे क्षमता नाही, आमच्याकडे त्याच प्रकारचं तंत्रज्ञान नाही। त्यामुळे आता आम्हाला ही जागा विकण्यासाठी दुसरा काही पर्याय नाही। अशा संदर्भात यांनी इथून एक अर्ज दाखल केला, तो राज्याच्या धर्मदाय आयुक्तांकडे। तो अर्ज धर्मदाय आयुक्तांकडे गेला फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025ला आणि तो 4/4/2025ला ताबडतोब धर्मदाय आयुक्तांनी तो मान्य पण केला। आणि इथं जी जागा आहे ही 3 एकर जागा आहे, 1,29,000 स्क्वेअर फूट जागा आहे। ही जागा विक्री करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली। ही जागा विकण्यासाठी इथल्या ट्रस्टींनी जे पुण्यातले जे एक विकसक आहेत जे गोखले कन्स्ट्रक्शन यांच्याशी त्यांनी व्यवहार केला। गोखले कन्स्ट्रक्शनला त्यांनी ही सगळं क्षेत्र 311 कोटीला विकायचं मान्य केलं। 311 कोटीपैकी 231 कोटी रुपये ते त्यांना गोखले यांना ट्रस्टला देणार होते आणि वरचे जे 81 कोटी आहे त्याच्या बदली यांना 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम व 10 गुंठे क्षेत्र, त्या 10 गुंठे क्षेत्रापैकी फक्त 3.5 गुंठ्यामध्ये 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम म्हणजे असे निमुळती उंच इमारत, त्यामध्ये हे हॉस्टेल घुसमडला जाईल अशा पद्धतीने आणि ते सुद्धा भाडे तत्वावरती असा हा सगळा व्यवहार होता। उरलेलं जे बांधकाम आहे 1,19,000 फूट जमीन आणि त्यावरचं FSI जरी पकडला 5चा शेजारनं मेट्रो चालली, सगळं म्हणून जवळपास 10 लाख स्क्वेअर फूट बांधकाम गोखलेला मिळणार होतं। असा हा जगातला विकसित सौदा केला। हे सगळं करताना आपण मागे बघितलं, इथं 1960 पासून एक भगवान महावीर श्री दिगंबर जैन मंदिर आहे इथे, जे 1960 मध्ये स्थापन झालेलं प्रतिष्ठा झालेलं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं अस्तित्वच गायब केलं। या मंदिराचा कुठल्याही अर्जात उल्लेख नाही, या मंदिराबद्दल ना धर्मदाय आयुक्तांचा। म्हणजे मग असा प्रश्न आम्हाला उपस्थित झाला की हे सगळं करताना मग यांनी प्रत्यक्ष काही बघितलं का? काही कुठल्याही प्रकारचं काही नाही। मग समाजाने याबद्दल थोडी विचारायला सुरुवात केली तर यांनी सांगितलं की ही खासगी मालमत्ता आहे। वारंवार इथं खोटं सांगितलं गेलं इथल्या विश्वासांच्याद्वारे। मग मात्र ज्या वेळेस इथल्या माजी विद्यार्थ्यांनी थोडं संशोधन केलं आणि त्यातले मग विद्यार्थी माझ्याकडे आले, मला त्यांनी विचारलं की अहो याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे। मग आम्ही कागद बघितले तर ह्यांच्या ताळेबंदामधनं जवळपास 2 वर्षामध्ये म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये 8 कोटी रुपये आणि त्याच्या आधीच्या वर्षामध्ये 6 कोटी रुपये असे 14 कोटी रुपयाची रक्कम इथनं बाहेर गेली इथनं। आणि ती त्यांनी काय दाखवलं, ट्रस्टने दाखवलं की पाठशाळेसाठी जागा खरेदी करण्यासाठी, म्हणजे बालवडी जसं असतं ना धार्मिक बालवडी तशी पाठशाळा, आणि यांची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ही रक्कम दाखवली असुरक्षित कर्ज। म्हणजे मग तुमच्याकडे रक्कम होती 15-16 कोटी रुपयाची, मग हे सगळं खोटं चित्र रंगवलं आणि ह्यामध्ये इतका मोठा घोटाळा आहे हा सगळा। हे मंदिर गायब केलं, हे सगळं कशाला आणि ज्या वेगाने यांना सगळ्या परवानग्या दिल्या गेल्या तर म्हणजे 2-2 दिवसात त्यांना सगळ्या परवानग्या मिळत आहे। बरं कुठे म्हणजे हा करार कधी झाला होता? सगळं बघा, हा करार झाला ह्यांचा 5/5/2025ला साठेकच झालं। त्यानंतर ह्याच्यामध्ये जसं लोकांना लक्षात यायला लागलं, लोकांनी आरडाओरडा केला। आम्ही मग याचिका दाखल केली, सगळ्या विविध ठिकाणी तक्रारी आहे। उच्च न्यायालयामध्ये 9 ऑक्टोबर रोजी सुनावणी होती, त्यांना 3 ऑक्टोबर रोजी सुनावणीची त्यांना नोटीसही मिळाली। 6 ऑक्टोबरला बिल्डरनी त्याचं म्हणणं देखील दाखल केलं। मात्र ह्यांचं धाडस बघा, यांनी 8 ऑक्टोबर रोजी खरेदी खत करून टाकलं आणि 8 ऑक्टोबर रोजी बुलढाणा अर्बननी 20 कोटी रुपये आणि वीरेश्वर बँक जी आहे कर्नाटकामधली त्यांच्याकडनं 50 कोटी 70 कोटीचं कर्ज बिल्डरनी उचललं आणि हे कर्ज उचलताना याच्यातला जो मंदिर आहे ते सुद्धा घाण ठेवून टाकलं। म्हणजे त्यांनी जो कर्जामध्ये जे करारनामा केला त्यामध्ये ह्या जमिनीवरती प्रत्येक वस्तूवरती आमचा अधिकार राहील असं त्यांना बँकेने नमूद दिलं। त्यामध्ये सगळ्या इमारत जे काही असेल इथं सगळं झाडं, इथं 250 झाडं सगळं त्याच्या मालकीचं, म्हणजे त्याचा कब्जा चढला। मग हे करताना तुम्ही मग असं यांना कुठला अधिकार आहे? एक प्रतिष्ठित मंदिर तुम्ही तो मंदिर गायब केलं, आज हे मंदिर बेवारस आहे।
बिल्डर पैसे घेऊन बिल्डरने यांना दिले, ट्रस्टी पैसे घेऊन पळून गेले. म्हणजे हे सगळं आज बेवारस पडलेलं आहे. हा मग ज्यावेळेस सगळा समाज पेटून उठला, हे जसं जसं लोकांना कळायला लागलं, लोक आक्रोशित झाले. कारण ही जागा जी आहे, जे एक अतिशय मोठे दानशूर भारतातले जसे टाटाच्या तोडीचे वालचंद शेठ यांच्या जवळपास 50 संस्था यांनी खूप मोठं दानाचं कार्य विद्यार्थ्यांसाठी, बोर्डिंग, शाळा, मुलींच्यासाठी हॉस्टेल सगळं, आणि त्यांनी ही सुविधा केली आहे. मग असा प्रश्न येतो की जर एखाद्यांनी एखादी वस्तू संपत्ती जर दान दिली असेल तर त्याच्या वारसदारांना तो मागायचा अधिकार आहे का, आणि वारसांनी त्याच्यावरती कुठल्या अधिकाराने हक्क मागवायचा. म्हणजे हे एक प्रकारे हे निर्मल्य खाण्याचा दोष आहे याच्यामध्ये. म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे ही सगळी. म्हणजे तुम्ही इथं यांच्या पूर्वजांनी जागा दिली आहे, मोठ्या याच्याने दिली, त्यांचं नाव लावलं, त्यांचा पुतळा आहे, आणि याच्यातनं 3-3 पिढ्या शिकून गेल्या. बरं, अशी जागा परत आयुष्यात म्हणजे कोणी घेऊ शकणार नाही, कारण एकदम सेंट्रली आहे. केवळ ही जागा मोकळी आहे, इथं हवेशीर आहे. ह्यामध्ये बिल्डरांचा याच्यावर डोळा पडला. आणि मी ऑन कॅमेरा सांगतो, विशाल गोखले हे महावीर जयंतीच्या दिवशी मागच्या वर्षी मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासोबत हॉस्टेलमध्ये आले. त्यांचे फोटोज पण आहेत इथल्या ट्रस्टींनी. आणि मुरलीधर मोहोळ हे इतके कधी महावीर भगवानचे भक्त झाले किंवा त्यांनी आता कुठं दुसरं मंदिरात कुठंच गेलेलं नाही. पुण्यामध्ये 28 मंदिर आहे, मग ते हेच मंदिरात का आले, आणि सोबत त्यांच्या गोखले पण आला. मग हा घोडबंगाल काय. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर हे टेंडर गोखलेला दिलं जातं. बरं, ह्याच्याही पेक्षा सगळ्यात धक्कादायक, गोखलेंनी जेव्हा ही जागा मे मध्ये खरेदी केली, मे मध्ये गोखलेंनी पत्रकार परिषद घेतली. विशाल गोखलेंचं आम्हाला त्यांच्याविषयी तर काही अजिबात आमचं काही म्हणणं नाही. त्यांचा व्यवसाय आहे, त्यांना फुकटात माल मिळाला, त्यांनी घेतला तो माल, आमच्या लोकांनी विकला तो लवाडी करून. मात्र ज्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 231 कोटीला बोर्डिंग विकत घेतली आहे आणि ह्यामध्ये मला 2500 कोटी रुपयाचं रेव्हेन्यू मिळणार आहे. हे ऑन कॅमेरा पत्रकार परिषदेत त्यांचं प्रेस नोट आहे, तुम्ही गुगल सर्च करून सगळे मिळतील. मग हा प्रश्न येतो की ट्रस्टची जागा, पब्लिक ट्रस्टची जागा विक्री करून कोणाला असं 600-700% नफे मिळत होता का? जर एखादा पब्लिक ट्रस्टची जागा विक्री करून खरेदी करून म्हणजे एखाद्याने विकायची दुसऱ्याने खरेदी करायची, तो जर 600% नफा कमवत असेल तर हा नुकसान ट्रस्टचं आहे. वास्तविक जेव्हा आपल्या देशाचा सार्वजनिक ट्रस्टचा हा जो कायदा आहे हा लोकोपयोगी कायदा आहे. सार्वजनिक न्यास जे असतं त्यांना अनेक गोष्टी ह्या सरकारकडनं त्यांना लाभ मिळतात, जसं इन्कम टॅक्समध्ये त्यांना सवलती मिळतात, त्यांना अनुदान मिळतं, त्यांना बऱ्याच गोष्टीचं त्यांना मिळतं. आणि सार्वजनिक ट्रस्ट हे जनतेसाठी असतं. मग ह्यांच्यापासून जर तुम्ही लाभ मिळवायला लागले तर माझा एक प्रश्न असा येतो की जर उद्या कर्मवीर अण्णांच्या जर नातपंनी किंवा मग कुठल्याही समजा उद्या तुम्ही सिद्धिविनायकचं ज्यांनी जी जागा घेतली त्यांचे वारस जर पुढे आले म्हटले की नाही आम्हाला हे गणपती मंदिर नको, चालणार आहे का? केवळ हे अल्पसंख्याक समुदायाचं आहे, कोणी बोलणार नाही. आणि हे जे आता हा जे प्रकरण आहे ना, तर हे सरळ सरळ मी सांगतो की हे लँड ग्रॅबिंगचा प्रकार आहे आणि हे माफियागिरी आहे. कारण तुम्ही सत्तेच्या जोरावरती, ताकदीच्या जोरावरती अशा प्रकारे करू शकत नाही. म्हणजे हे सगळं संगणमताच्या जोरावरती सगळं, जसं तुम्ही सांगितलं की काही लोक या ठिकाणी आलेली होते, मीटिंग झालेली होती आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. सगळं संगणमताने झाले असं वाटतं? 100%. मला सांगा ना, तुम्ही जर हे टेंडरचे कागद बघितले, ज्या 3 कंपन्यांनी टेंडरमध्ये भाग घेतला त्या कोथरूडमधल्याच बदेकर, रांजेकर आणि गोखले यांचे ओळणओळ सारखी आहे. म्हणजे एकाच माणसाने लिहिलेलं आहे. फॉन्ट सारखा, ओळ सारखी, पेनची शाई सारखी, त्यातले फक्त कोटेशनचा आकडा बदलला. अहो मला सांगा, हे हास्यास्पद आहे. पुण्यासारख्या ठिकाणी 3 एकर जागा विकायला निघतीये आणि त्याच्यात कोणी भाग घेत नाही. आणि इतक्या किरकोळ केवढीबोल किमतीला 230 कोटीला त्यांचा व्यवहार होतोय सगळा, आणि फक्त 3-4 लोक त्यात भाग घेतात. सगळं धक्कादायक आहे सगळं. एक बघा, कुणी किती काही सांगू की माझा याच्यात काही संबंध नाही, देव माहिती, सगळ्यांना माहिती आहे, हे सरळ सरळ सगळं याच्यात सामील आहेत. हे कुणी आता ठीक आहे, तुम्ही हात काढून घ्याल किंवा आमचा काही संबंध नाही, कागद बोंबलताय, सगळं सांगतंय. कॉर्पोरेट मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सच्या वेबसाईटवर जर बघितलं तर गोखलेच्या एका कंपनीमध्ये आपले केंद्रीय मंत्री आणि मोहोळ साहेब भागीदार आहे. आता ते म्हणतील नाही आहे किंवा आम्ही काढून घेतलं, पण 15-20 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही डॉक्युमेंट बघितले त्यात ते गोखलेंच्या 2 कंपन्यामध्ये ते 50% भागीदार होते. इतर कंपन्या, आणि तुम्ही त्यांचं जर हे काढलं इलेक्शनचं ॲफिडेविट, मला माहीत नाही म्हणजे आपण कुठल्या प्रकारचे लोकप्रतिनिधीचे गप्पा करतोय. कारण ठीक आहे, प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे सगळं आहे, मात्र मग तुम्ही असं कुणी असं तो जो असतो ना एक मुखवटा घ्यायचा, तो काय घ्यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळं. ही जागा आहे ना, ही मुलांसाठी होती.
तुम्हाला अख्खं पुणं पडलंय. माणसांची कुठल्याही व्यक्तीची इतकी पण हवाच नको की तुम्ही मंदिरांच्या जागेवर डोळे टाकावं. आणि माझी हात जोडून मी काल मुख्यमंत्री महोदयांना पण आम्ही भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. कदाचित मला असं आता वाटायला, आमचं सगळ्यांचं आता एक स्पष्ट मत आहे की सरकारला या गोष्टी माहितीच नव्हत्या. हे सगळं सरकारला फसवून मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगलं आश्वासन दिलं फडणवीस साहेबांनी. त्यांनी सांगितलं की हे प्रकरण माझ्याकडनं आलंय, तुम्हाला, मी म्हटलं आम्हाला न्याय पाहिजे, न्याय मिळून पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब तुमचे अर्ज जे असतील तुम्ही कोर्टात दाखल केले, तुम्ही तिथं अर्ज दाखल करा. आम्ही सरकारकडनं आमच्या संबंधित खात्यांना आम्ही निर्देश देतो की कुठल्याही प्रकारे याचं निपक्षपणे याची चौकशी होईल. सर्व आदेश, मी म्हटलं साहेबांनी सांगितलं, साहेब 2-2 दिवसात आदेश होत आहे सगळे, ज्या वेगाने आदेश होत आहे सगळं. तुम्ही म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त. आता याची मोजणी झाली, ह्याचं प्लॉटचं अमलगमिशन केलं. आता तुमच्या समोर हा अख्खा 3 एकरचा भूखंड आहे. अहो यातनं मंदिर गायब केलं. म्हणजे जे अधिकारी आले ते काय नशा करून आले होते अधिकारी? बरं, ह्यामध्ये सगळे प्लॅन पास करायला येत आहे. कुठलाही माणूस म्हणजे हे सगळं घरी बसून, म्हणजे कार्यालयात बसून चाललंय सगळं. म्हणजे कुणाच्या शहर चाललंय, म्हणजे पुण्यामध्ये असं घडतंय. जर पुणे शहरासारखं मध्ये जर असं जर घडायला लागलं तर विचार करा ज्या राज्यातल्या ग्रामीण. म्हणून आमची विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेतृत्व असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कारण हे लोक धर्माचे, मंदिराचे, तर ह्यांच्याच राज्यामध्ये ह्यांची सत्ता असताना अख्खं मंदिर गायब केलं जातंय. म्हणजे आज हे जैनांचे म्हणून आम्ही बोलतो असतला भाग नाही, हे उद्या कुणाबरोबर घडल. म्हणजे तुम्ही एक उभं मंदिर गायब करताय. बघ, कॉर्पोरेशनचे अधिकारी, लँड मेजरमेंटवाले, इथं 20 ठिकाणच्या एंटिटी, 20 ठिकाणी एकाला ते मंदिर दिसलं नाही. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे पुन्हा गोखलेंच्या नव्या प्लॅनमध्ये ते मंदिर दिसतंय पुन्हा. म्हणजे तुमच्या कागदपत्रातनं गायब होतं. धर्मोदय आयुक्ताच्या आदेशात मंदिराचा उल्लेख नाही, यांच्या अर्जामध्ये कुठं मंदिराचा उल्लेख नाही. तर हे इतकं म्हणजे भयानक आहे सगळं. हे सगळं आता जसं तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चाही केली, आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. या पुढचा तुमचा स्टँड कसा असणार आहे, काय भूमिका? नाही बघा, आता समाज पूर्णपणे एकटावला आहे. आज जवळपास 25,000 लोक होते. लोकांच्या भावना फार तीव्र आहे. आणि अशा प्रकारे मंदिरावरती जर अशी घुसखोरी व्हायला लागली आणि बळपूर्वक, तर लोक शांत बसणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलंय. सर्वांना आम्ही ते आज सांगितलं, आज एक 8-10 दिवस आम्ही त्याची वाट बघू. नाही जर आम्हाला याच्यातून न्याय मिळाला, आमचे जे आज गुरु महाराज आहे, एक दिगंबर नग्न मुनी आज म्हणजे अन्वय पायाने तिथं उपाशी पोटी कलेक्टर कार्यालय असं कधी ते जाऊन बसले. केवळ का धर्माचं रक्षण करायचं, आपल्याला मंदिराचं रक्षण करायचंय. आणि त्यांनी सांगितलं की जर 15 दिवसात जर हे नाही झालं तर मी अन्नत्याग करेल. आणि जर आमचे गुरु जर अन्नत्याग करायला लागले तर समाज शांत बसणार नाही. आमची बाजू पूर्णपणे न्यायिक आहे. आमचा कुणावरही काही आरोप नाही. आमचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि आज फक्त पुणे दिसतंय तुम्हाला, संपूर्ण भारताचा जेवढा समक्ष, जेवढा केवळ जैनच नाही तर जे अजैन आहे, जो अल्पसंख्याक, सगळेच आमच्यासोबत आहे. कारण ही जो नवीन ट्रेंड सुरू झाला आहे आपल्या शहरामध्ये, ज्याला म्हणतात ना की मोकळी जमीन दिसली का त्यावर हे मारायचा, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कुणीतरी आवाज उठायला पाहिजे. आज आम्ही उभं राहिलोय, याची काय किंमत मोजायला आमची तयारी आहे. मात्र एक आम्ही तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगतो की आम्ही सत्याच्या पथावरती आहे. आमचं 100% सत्य आहे. त्यामुळं आम्हाला कुणाची भीती नाही. मॉडेल कॉलनी परिसरामध्ये असणाऱ्या जैन बोल्डिंगवरतील अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही, त्याचबरोबर जैन मंदिरावर होणारं अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही, असं ॲडव्होकेट योगेश पांडे यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.